प्रामुख्याने विधिमंडळाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पहिल्या आठवड्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरतून मुद्दा टाकला गेला. आता दुसऱ्या आठवड्याचा आणखीन काही दिवस उरलेत आणि त्यातच दिशा सालियांच्या प्रकरणाला आता पुन्हा एकदा वाचा फुटली. दिशा सालियांच्या वडिलांनी आता हायकोर्टात पिटिशन दाखल केली आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. काल अचानक असं समजलं की औरंगजेबाच्या कबरीला लॉक लावण्यात आलं. औरंगजेबावरती वाचाळ विळासारखे बोलणारे सगळेजण कुठेतरी पळून गेल्यासारखे दिसत आहेत. अचानक काय झालं कळलेलं नाही. पण RSSच्या भूमिकेमुळे औरंगजेबाच्या कबरीला जी महाराष्ट्राच्या शौर्याची ओळख आहे, आमच्या महाराजांच्या शौर्याची ओळख आहे, त्याला अचानक लॉक लागलं आणि औरंगजेब परत कबरीत गेलो. ज्यांना इतिहास माहित नसतो ते असे तोंडावर आपटतात. हे सगळे तोंडावर आपटले काल RSS मुळे. मग आता दिशाहीन झालेला औरंगजेब आता दिशेवर आणायचा आहे, मग दिशा चालेल. 5 वर्षापासून एकच आपलं पीठ मळायचं काम चालू आहे. हातात काहीच लागत नाही, पीठ पण लागत नाही आणि पीठ चिटकत पण नाही हाताला. आता चिवडत ठेवायचं काहीतरी. आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी येतो. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवरती सरकारकडनं उत्तर मागण्यासाठी येतो. महाराष्ट्रातले विविध गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी येतो. ही एक सामाजिक जबाबदारी आपल्यावरती, राजकीय जबाबदारी आपल्यावर जनतेने सोपवली आहे आणि त्याच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी, विरोधी पक्ष स्थापन झाले आहेत. ही साधी माहिती तर सभागृहात असणाऱ्या प्रत्येकाला असावी. असे कुठले तरी विषय काढून अख्खा अधिवेशन उधळत ठेवायचं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे का? हा साधा प्रश्न आहे. कोर्टात आहे प्रकरण. 5 वर्ष झाली, काय मिळालं का तुम्हाला?